इथे आपण 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मसाला बनवण्यासाठी. हे कोणती मिरची आहे ते सांग. काश्मीरी मिरची आहे. बेडगी मिरची म्हणतात त्याला. काश्मीरी लाल मिरची. तर ही आहे काश्मीरी लाल बेडगी मिरची म्हणतात त्याला. आणि ह्या मिरचीने कलर येतो आपल्या मसाल्याला. ठीक आहे. आणि जी दुसरी ही मिरची आहे ही कोणती मिरची आहे? लवंगी मिरची. ही दुसरी जी मिरची आहे ही लवंगी मिरची आहे. आणि ही आहे बेडगी लाल मिरची. ही कलर येण्यासाठी आपल्या मसाल्यामध्ये एकदम छान असा रंग येतो या मिरचीने. ठीक आहे. आणि सर्व इकडे सगळे मसाले आपण इथे ठेवलेले आहेत. सुके मसाले. हे काय? धने घेतले. 2 किलो मिरचीसाठी 1/2 किलो धना घेतलेला आहे. हा, हे धने आहेत. आणि इकडे नंतर काय काय? नंतर हे सुके मसाले. ही मोठी विलायची, मसाले विलायची आहे मोठीवाली. मसाला विलायची. ही छोटी विलायची. छोटी विलायची. किती किती घेतलेलं आहे सगळं? हे सगळं मिळून मी 40 ग्राम हे घेतलेलं आहे. ठीक आहे. सर्व मसाले आपण 40 ग्राम मध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. इलायची आहे. मोठी विलायची, छोटी विलायची, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल, चक्री फूल, जायत्री, हिंग, त्यानंतर हे अख्खा हळकुंड आहे. हा सुका खोबरा 1 पाव 250 ग्रॅम. आणि हे 2 जायफळ आहेत. आणि हे खसखस. आणि हे कसुरी मेथी. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथे आहेत हे सुके धने. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ते सर्व आपण सुके मसाले हे ग्राम मध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. हे सर्व मसाले आपण इथे भाजून घेणार आहोत आणि नंतर या मिरचीमध्ये मिक्स करणार आहोत. इथे आहे हळकुंड आणि हे खसखस, जायफळ, खोबरा आहे आणि कसुरी मेथी आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे यामधला हा काय? कांदा सुकवून घेतला. ओला कांदा कापून सुकवलेला कांदा आहे. किती किलो? 1 किलो. इथे 1 किलो कांदे आपण चिरून घेतले होते आणि आपण 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळून हे कडक केलेले आहेत. ठीक आहे. आणि मसाल्यामध्ये भाजून. आणि नंतर आपण या मसाल्यामध्ये आपण भाजून टाकणार आहोत. कांद्यामुळे स्वाद येतो आणि भाजी घट्ट होते. कांद्यामुळे भाजीला स्वाद येतो आणि आपली भाजी घट्टसर देखील होते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही थोडा क्रिस्पी होईस तर आपण उन्हामध्ये याला वाळून घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता तिथं सर्व साहित्य आपण मसाल्याचे इथे आपण घेतलेलं आहे. आता आपण इथे मसाला तयार करण्यासाठी घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करणार आहोत? आता पहिल्यांदा आपण मिरची भाजणार आहोत. ठीक आहे. चला तर आपण आता गॅस ऑन करूया. इथे आपण एक पाटी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. मिरची भाजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण इथे मिरच्या भाजून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे. ठीक आहे. या आहेत मिरच्या. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता आपण याला भाजणार आहोत. सॉरी, जास्तही फास्ट गॅस तुम्ही ठेवू नका, अन्यथा मिरच्या करपू शकतात. स्लो मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने तुम्हाला सतत हे परतायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मिरच्यांमधून धुरा निघत आहे. तुम्हाला दिसतच असेल. अतिशय छान रंग आहे मिरच्यांचा. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता आपण मिरच्या या भाजत आहोत तर त्याचा रंग देखील हा बदलत आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला हा धूर निघताना दिसत असेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पुन्हा आपण या मिरच्या घेत आहोत. अशा प्रकारे तुम्हाला सर्व मिरच्या या भाजून घ्यायच्या आहेत. मी पाहू शकता. आता या मिरच्या मिक्स झाल्या तरी चालतील. थोडी
पाटीमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये देखील भाजू शकता मिरच्या. दोन निघालेलं दिसतंय का? तुम्ही पाहू शकता आपण या दुसऱ्या पाटीमध्ये मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. तसंच सर्व ह्या मिरच्या आपल्याला आता भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता पुन्हा इथं तेल ओतलेलं आहे. ठीक आहे, न थांबता आपल्याला इथे या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. सतत आपल्याला परतायच्या आहेत मिरच्या. हे पाहू शकता कंटिन्युअसली तुम्हाला इथे हात चालवायचाच आहे, कारण आपण आता इथे फास्ट गॅस ठेवलेला आहे. ठीक आहे, हे पाहू शकता. तुम्ही पाहू शकता सर्व मिरच्या आपण आता या भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे खूपच ठसका उठलेला आहे. असा धूर निघेपर्यंत तुम्हाला या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हा या मिरचीच्या बिया आहेत, या देखील आपण भाजून घ्यायच्या आहेत. गॅस बंद कर. गॅस हा बंद गॅस हा पूर्णपणे बंद केलेला आहे. इथे मिरच्यांच्या बिया भाजून घेतल्यानंतर इथे घेतलेला आहे आपण सुका खोबरा. तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि याला देखील तुम्ही खरपूस भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्लो मीडियम गॅस करून तुम्हाला 1 ते 2 चम्मच तेलामध्ये तुम्हाला हा खोबरा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आता हा खोबरा आपला भाजून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण घेऊयात इथे पुन्हा एकदा आपण इथे 1 ते 2 चमचे तेल याच्यात टाकणार आहोत आणि इथे घेतलेले आहेत हे धने. ठीक आहे, आता धने देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळींनो, धने भाजताना देखील तुम्ही स्लो मीडियम गॅसच ठेवायचा आहे. अतिशय फास्ट गॅस करून तुम्ही धने भाजून घेऊ नका, नाहीतर ते करपले जातील. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला कडक हे धने करून घ्यायचे आहेत. तर पुन्हा एकदा या पाटीमध्ये आपण 1 ते 2 चमचे हे टाकणार आहोत आणि अशा प्रकारे हळकुंड देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे प्रत्येक वेळेस तुम्हाला मसाला भाजताना तेल हे पाटीमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे सर्व मसाले तुम्हाला स्लो मीडियम गॅस करूनच सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे हळकुंड आम्ही भाजून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही हे टाकलेले आहेत हिंग. हे देखील तुम्हाला स्लो मीडियम गॅस करूनच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग आता सर्व मसाले आपण याच्यामध्ये या तेलामध्ये टाकणार आहोत आणि स्लो मीडियम गॅस करूनच हे सर्व मसाले आपल्याला भाजून काढायचे आहेत. ठीक आहे, सर्वात आधी आम्ही इथे टाकलेली आहे छोटी विलायची, मोठी विलायची. ठीक आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि भाजून काढायचे आहेत. ठीक आहे,
तुम्ही पाहू शकता. चला तर मग मंडळी, हळूहळू आम्ही सर्व मसाले हे भाजून घेतलेले होते. तुम्ही पाहू शकता दालचिनी आहे, चक्री फूल आहे, तेजपत्ता आहे, दगडफूल आहे. हे सर्व जे सुखे मसाले होते आम्ही सर्व मसाले हे भाजून घेतलेले होते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण इथे घेत आहोत हे दगडफूल. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता दगडफूल देखील आपल्याला स्लो मिडियम गॅस करूनच भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे टाकलेले आहे आम्ही खसखस देखील आम्ही दगडफुलामध्ये टाकलेली आहे. ती देखील याच्यामध्ये परतून घ्या व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता. तर मंडळींनो, आता या दोन्ही वस्तू आपल्या भाजून रेडी झालेल्या आहेत. ठीक आहे, तर चला तर मग आता पुढे काय होतंय ते पाहूयात. आता पुन्हा एकदा आपण 1 चमचा तेल हे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जात आहे हे जायफळ. ठीक आहे, जायफळ सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जात आहे तेजपत्ता. तेजपत्ता देखील तुम्हाला स्लो मिडियम गॅस करूनच भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळींनो, ही आहे माझी मम्मी. तर आज मम्मीने सर्व सुके मसाले हे भाजून घेतले होते थोडे थोडे करून. आता सर्वात शेवटी येत आहे या चटणीमधला, या मसाल्यामधला आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा. हा कांदा आपण कापून घेतला होता आणि उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये सुकवून घेतला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हा अशा प्रकारचा होतो आणि त्याला सुद्धा आपण स्लो मिडियम गॅसवर अशा प्रकारे लाल ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकलेली आहे कसुरी मेथी. ठीक आहे, भाजलेल्या कांद्यामध्ये आपण कसुरी मेथी देखील टाकायची आहे आणि दोन्ही साहित्यांना आपण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता मंडळींनो, सर्व साहित्य, आपले सर्व सुके मसाले हे सर्व तुम्ही पाहू शकता भाजून आम्ही साईडला ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपल्या मिरच्या देखील या भाजून घेतलेल्याच होत्या आपण. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. आता मम्मीने एक पिशवी घेतलेली आहे. पिशवीमध्ये या सर्व मिरच्या भरत आहे, कारण आता आपल्याला या मिरच्यांची चटणी करून आणायची आहे. ठीक आहे, म्हणजेच मसाला करून आणायचा आहे. ठीक आहे, आपण उन्हाळ्यामध्ये पूर्ण वर्षभर जाईल असा आपण मसाला करून ठेवतो, तोच मसाला आम्ही सुद्धा इथे करत आहोत. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता सर्वात आधी ज्या लाल बेडगी मिरच्या होत्या त्या भरल्या. त्याच्यानंतर ह्या लवंगी मिरच्या आहेत त्या भरत आहेत. तर या दोन्ही मिरच्या सुद्धा आम्ही तेलावर भाजून घेतलेल्या होत्या. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आम्ही सर्व मिरच्या आणि जे सर्व सुके मसाले होते, खडे मसाले सर्व भाजून घेतलेले होते. ठीक आहे, चला तर मग मंडळी, हे सर्व रेडी झालेलं आहे भाजून. ठीक आहे, आता आपण या पिशवीमध्ये या मिरच्या भरलेल्या आहेत. याच्यासोबत आपल्याला एक मिठाची पिशवी देखील लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे रेडी झालेली आहे मिरची. ठीक आहे, आता हे मसाले सुद्धा आपण या दुसऱ्या पिशवीमध्ये भरत आहोत. तुम्ही पाहू शकता इथे जात आहे दुसऱ्या पिशवीमध्ये धने आणि कांदा आणि हे सर्व खडे मसाले. ठीक आहे, तुम्ही हे सर्व एकत्रित केलं तरी चालेल, कारण आता आपल्याला याची चटणीच करायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खमंग असा सुगंध सुटला होता घरात. तुम्ही पाहू शकता हे आहेत सुके खोबरे जे आपण भाजून घेतलेले होते. चला तर मग मंडळी, आता हे सर्व खडे मसाले आणि मिरच्या आपण पिशवीत बांधून ठेवणार आहोत. हे सर्व खडे मसाले आणि मिरच्या आपल्याला कुटून आणायचे आहेत, म्हणजेच आपल्याला याची चटणी बनवून आणायची आहे. चला तर मग मंडळी, इथे मम्मी रेडी झालेली आहे मसाला कुटून आणण्यासाठी. ठीक आहे, चला तर मग आता मसाला कुटून हा आपण आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या चटणीचा रंग. वाव, तुम्ही पाहू शकता मंडळीनो, हाच मसाला कुटून आणण्यासाठी त्याआधी आपल्याला किती प्रकारच्या प्रोसेस कराव्या लागतात. मसाला पूर्ण सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे असतात, त्याच्यानंतर मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या असतात. त्याच्यासाठी पूर्ण प्रोसेससाठी वेळ जातो तो 2 ते 2.5 तास. त्याच्यानंतर आपल्याला अशी चटणी ही पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलर आला होता चटणीला आणि अतिशय सुगंधी चटणी झालेली होती. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता चटणी ही कुटून आपली रेडी झालेली आहे. तर मंडळींनो, मसाला हा पूर्ण वर्षभर चांगला आणि व्यवस्थित टिकून राहावा यासाठी अशा प्रकारे आम्ही चिनी मातीच्या भांड्यामध्ये ही चटणी आम्ही भरून ठेवत असतो. तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच पद्धतीने ठेवा. ठीक आहे, तर मंडळी, आम्ही सर्व साहित्य हे तुम्हाला सांगितलेच होते कशा प्रकारे आम्ही चटणी बनवली, किती ग्रॅम खडे मसाले घेतले होते आणि किती किलोच्या मिरच्या होत्या.
तर सर्व साहित्य मिळून अशा प्रकारची चटणी ही तयार झालेली आहे. वाव, मला तर फारच आवडलेली आणि मम्मीला देखील फारच आवडलेली होती. कारण इथे ह्या चटणी मागे मम्मीचीच फार मेहनत होती, कारण एकटीने हे किचनमध्ये सर्व साहित्य भाजून रेडी केलेलं होतं. इथे आम्ही हळकुंड देखील वाटून आणले होते, ठीक आहे, कारण आम्हाला हळद ही हवी होती. तर मंडळींनो, या चटणीची रेसिपी ही तुम्हाला नक्की आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, ठीक आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव यू, बाय, टेक केअर.